नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सायन्समध्ये 19वा पाठ, तो म्हणजे ताऱ्यांची जीवनयात्रा, लाईफ सायकल ऑफ स्टार्स. मुलांनो, तुम्ही 5वीला शिकलात सोलार सिस्टम. माहिती आहे तुम्हाला? अवर सोलार सिस्टम म्हणजे आपली सूर्यमाला. इन अवर सोलार सिस्टम देर इज सन and sun is the star, and around the sun there are planets which are revolving. Different planets, वेगवेगळे ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. हे तुम्ही शिकलात. बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसत आहेत बुध, शुक्र आणि युरेनस, नेपच्यून, प्लुटो, पृथ्वी वगैरे असं 8 ग्रह आहेत सूर्याभोवती फिरणारे, नाही का? तर हे सूर्याभोवती फिरणारे हे ग्रह, त्याबरोबर कॉमेट्स, धूमकेतू, काही लघुग्रह वगैरे सर्व मिळून आपली सूर्यमाला तयार होते. आणि त्या सूर्यमालेतील हा 4थ्या क्रमांकावर आहे ही आपली पृथ्वी, जिच्यावर आपण राहतो. एवढं आपण 5वीला शिकलो आहोत. हीच ती सूर्यमाला आहे, बरोबर ना? हा सूर्यमालेचा उपग्रहावरून घेतलेला एक फोटो आहे. कळलं का? उपग्रहातून मिळालेला जो फोटो आहे. आणि ह्या ठिकाणी हा जो दिसतोय हा गुरु आहे. अशा ह्या सूर्यमालेतील पृथ्वी ह्या ग्रहावर आपण राहतो. सजीव सृष्टी आहे पृथ्वीवर, बरोबर? आणि ह्या पृथ्वीवरील आपण हा एक तुमच्यासारखा विद्यार्थी आहे. आणि ह्या पृथ्वीवरील आपल्या पृथ्वीवरील जमिनीवरून, भूपृष्ठावरून दुर्बिणीच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेला आकाशाकडे पाहत आहे. रात्रीचं निरभ्र आकाश तो पाहतो आहे, बरोबर ना? तुमच्यासारखं तुम्हाला पण आवड असते ना दुर्बिणीच्या साहाय्याने पाहायची. इफ यू ऑब्झर्व द क्लिअर स्काय on a dark night, you will see a smoky white band full of stars spreading north south in the sky. Means what? Along with the different stars, हे तुम्हाला बघा चमचमणारे तारे दिसत आहेत की नाही, त्यांच्याबरोबर एक उत्तर दक्षिण पसरलेला एक असा धुसर पट्टा दिसेल तुम्हाला. तुम्ही नीट निरीक्षण केलं तर रात्रीच्या निरभ्र आकाशामध्ये हा तुम्हाला एक पट्टा दिसेल. तो म्हणाल, हा पट्टा काय आहे? सूर्यमाला आहे की काय? तर बाळांनो, सूर्यमाला तुम्हाला दिसायला सूर्यमालेमध्ये पृथ्वी आहे आणि त्यामुळे तो पृथ्वीवर आपण आहोत, मग आपल्याला सूर्यमाला पूर्ण दिसणार नाही, नाही का? मग हा पट्टा काय आहे? तर हा पट्टा, जो धुसर पांढरा पट्टा जो आहे, त्याला आकाशगंगा असे म्हणतात. काय म्हणतात या पट्ट्याला? आकाशगंगा, मिल्की वे. दुधाप्रमाणे म्हणून मिल्की वे. नाव आहे ह्या आकाशगंगेचं मंदाकिनी. हिचं नाव काय आहे? मंदाकिनी. दिस नेम ऑफ दिस मिल्की वे इज मंदाकिनी. तर ही आकाशगंगा काय आहे? या आकाशगंगेमध्ये असंख्य तारे, ग्रहांची मालिका म्हणजेच आता जी आपली सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे तारे, सूर्य हा तारा, सूर्याभोवती फिरणारे ग्रह, बुध, शुक्र, पृथ्वी, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, ही जी आपली सूर्यमाला आहे, ही सूर्यमाला ह्या आकाशगंगेचा एक घटक आहे. आपल्या आकाशगंगेचा एक घटक आहे. आणि त्या आपल्या सूर्यमालेमध्ये धूमकेतू वगैरे आहेत, तुम्ही शिकलात. हे सगळे आकाशगंगेमध्ये असतात. आणि त्यामुळे तुम्हाला आकाशात दिसणारे सफेद रंगाचे तारे आपल्या सूर्यमालेप्रमाणे असे अनेक तारे आणि ग्रह घेऊन अशा अनेक सूर्यमाला याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून हा सफेद धुसर पट्टा तुम्हाला फिरताना दिसतो. मग या आकाशगंगा म्हणजे काय आहे? असे असंख्य तारे
आणि त्यांच्याभोवती फिरणारे ग्रह यांच्या मालिका, जशी सूर्याची मालिका, सूर्य हा आपला सूर्य म्हणून आपण सूर्याची मालिका म्हणतो, अशा अनेक सूर्यमाला त्या आकाशगंगामध्ये असतात. बघा इथे वेगवेगळ्या रंगाच्या तुम्हाला आकाशगंगा दिसत आहेत ना. ही एक आकाशगंगा आहे, ही एक आकाशगंगा, इथे ही एक आकाशगंगा आहे. या आकाशगंगा, या सगळ्या आकाशगंगा, आपली जी आकाशगंगा ज्याच्यामध्ये आपली सूर्यमाला आहे ती ही एक आकाशगंगा झाली. मग अशा अनेक ज्या इतर आहेत त्या सगळ्यांना आकाशगंगा म्हटलेलं नाही आहे बाळांनो. आपली ती आकाशगंगा, कॉमन नाव आहे त्यांचं दीर्घिका. कॉमन नाव काय आहे? दीर्घिका. असंख्य तारे आणि त्यांचे ग्रह यांचा हा जो समूह आहे ना, सफेद रंगाचा पट्टा, त्याला ॲक्च्युली दीर्घिका म्हणतात. कॉमन नाव दीर्घिका. कळलं का? आणि आपली सूर्यमाला ज्या दीर्घिका काय तिला आकाशगंगा म्हणायचं नाव दिलेलं आहे. जसं आपल्या घराचं नाव समजा काय असेल, समजा आपण ज्या सोसायटीत राहतो, आपल्या सोसायटीचं नाव एक असेल एक्स, मग दुसऱ्या कुठल्या सोसायटीचं नाव पण एक्स नसणार ना. मग ती पण सोसायटी आणि ही पण सोसायटी, पण नावं वेगवेगळे असतात. तसे ह्या सगळ्या दीर्घिका आहेत. दीज आर ऑल गॅलेक्सीज. These are all galaxies. And the name of the galaxy in which our solar system is present, that is मंदाकिनी, मिल्की वे. कळलं तुम्हाला? ह्या सगळ्या दीर्घिका आहेत. असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात. And our Milky Way is one of the galaxy in which our solar system is present. Our solar system is located in the galaxy named Milky Way, another name मंदाकिनी. कळलं तुम्हाला? मग अशी एकच दीर्घिका आहे का? अशा अनेक दीर्घिका आहेत ना. त्यामुळे ह्या दीर्घिकांचे पण समूह आहेत, त्यांना लोकल गॅलेक्सी म्हणतात. हे पहा या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, हीच आकाशगंगा मी गोल दाखवली आहे, ती आडवी दाखवली आहे, आणि त्यामध्ये बघा केवढासा आपला सूर्य दिसतोय. पहा, मग हा सूर्यच फक्त दिसतोय. तुम्ही म्हणाल ग्रह कुठे गेले? बाळांनो, सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे. ही स्टार, द सन इज स्टार, देअरफॉर यू कॅन ऑब्झर्व इट. तुम्ही सूर्य पाहू शकता एवढ्या मोठ्या गॅलेक्सीमध्ये, मिल्की वेमध्ये. बाकीचे ग्रह त्यांना स्वतःचा प्रकाश नाही, ते तुम्ही पाहू शकणार नाही. ती बघा, ही आपली मंदाकिनी आहे, आकाशगंगा आहे, तिच्यामध्ये हा आहे सूर्य, आणि त्याच्याभोवती फिरणारे ग्रहही त्यामध्ये फिरत आहेत. कळलं ना? म्हणजे ही फ्रंट व्ह्यूने दाखवली आकाशगंगा आपली, आणि साईड व्ह्यूने दाखवली आहे. तर दिस इज अवर मिल्की वे. मग आता इतर अजून कोणत्या कोणत्या दीर्घिका आहेत? ह्या बघा, ह्या वेगवेगळ्या दीर्घिका आहेत. दीज आर डिफरंट गॅलेक्सीज. आता ह्या सगळ्यांना मी आकाशगंगा म्हणणार नाही, यांची वेगवेगळी नावं आहेत. कळलं की नाही? आपल्या आकाशगंगेचं नाव काय? मंदाकिनी. आपल्या आकाशगंगेचं नाव काय? मंदाकिनी. कळलं? हे बघा, मंदाकिनी. इट इज वन ऑफ द गॅलेक्सी. आणि आपल्या आकाशगंगेच्या बाजूला एक गॅलेक्सी आहे, अँड्रोमेडा. ती बघा, अँड्रोमेडा गॅलेक्सी आहे, तिला मराठीमध्ये म्हणतात देवयानी. दिसते तुम्हाला देवयानी? ती तुम्हाला छोटी आहे का? नाही, ती पण अशीच मोठी असणार, पण ती आपल्या गॅलेक्सीपेक्षा लांब आहे म्हणून छोटी दिसते आहे. हे बघा, ह्या दोन, मंदाकिनी आपली, देवयानी तिच्या बाजूची. देवयानी जी आहे ना, ती किती आहे माहिती आहे का? आपल्या दीर्घिकेपेक्षा निम्म्या वजनाची आहे. आपली आकाशगंगा ही आपल्या शेजारच्या देवयानी दीर्घिकेच्या निम्म्या वजनाची आहे. कळलं का? आपली आकाशगंगा, पण ती आपल्याला ती छोटी दिसते. आणि शेवटी हे सगळ्या आकाशगंगा, देवयानी वगैरे ह्या दोन मोठ्या दीर्घिका समजल्या जातात. आणि बाकी इतर जे तुम्हाला मगाच्या चित्रात दाखवल्या सगळ्यांना मिळून खगोलशास्त्रज्ञांनी स्थानिक दीर्घिका, लोकल ग्रुप्स ऑफ गॅलेक्सीज असं म्हटलेलं आहे. कळलं तुम्हाला? मग आता ह्या आकाशगंगेत काय काय आहे? तुम्ही म्हणाल आपले सोलार सिस्टम आहे, मी तुम्हाला आत्ता सांगितलं सूर्य आणि ग्रह, एवढंच आहे का? नाही. आपल्या सोलार सिस्टमप्रमाणे अजून बरंच काय काय आहे त्यामध्ये. देर आर स्टील सम मोर सोलार सिस्टम्स इन अवर गॅलेक्सीज. आपल्या गॅलेक्सीमध्ये अजून सोलार सिस्टम असतील. अजून काय असतात? वेगवेगळ्या सेलेस्टियल बॉडीज, म्हणजे अनेक पट, हजारो पट मोठे, म्हणजे तारे, तारकापुंज वगैरे अशांना काय म्हणतात माहिती आहे? खगोलीय वस्तू म्हणतात. सेलेस्टियल बॉडीज म्हणजे काय? खगोलीय वस्तू. देर आर डिफरंट सेलेस्टियल बॉडीज प्रेझेंट in the Milky Way along with the solar system. So which celestial bodies are present? Different stars, वेगवेगळे तारे बघा चमकणारे, तारकांचे गुच्छ, क्लस्टर ऑफ स्टार्स म्हणजे तारकांचे समूह. हा बघा, हा तारकांचा समूह आहे हा चमकणारा. त्यानंतर मग हे काय बघा, धुळीचे ढग, क्लाउड्स ऑफ गॅसेस. त्यानंतर हे काय, नवीन जन्माला येणारे काही
तारे, न्यूबॉर्न नेब्युले म्हणतात त्यांना, आणि त्यानंतर तेजोमेघ, नेब्युले, न्यूबॉर्न स्टार्स, असं सगळं बरंच काय काय ह्या आकाशगंगेमध्ये असतं. आपल्याला फक्त सोलार सिस्टम माहिती, धूमकेतू माहिती, उल्का माहिती, एवढंच माहिती. पण आपली सोलार सिस्टम तुम्हाला जी मी दाखवली, आकाशगंगा दाखवली, पांढऱ्या रंगाचा पट्टा, दुसरा पट्टा, त्यामध्ये एवढं बरंच काही काही असतं. दीज आर ऑल कॉल्ड ॲज सेलेस्टियल बॉडीज, अँड दीज सेलेस्टियल बॉडीज आर प्रेझेंट इन अवर गॅलेक्सी. अनलाईक दॅट देर आर सो मेनी गॅलेक्सीज. मग ह्या सगळ्या गॅलेक्सीज, मग इथे आकाशगंगेमध्ये हे दाखवले पहा, आकाशगंगा, अनेक तारे, तारकांचे गुच्छ, धुळीचे ढग, नवीन जन्माला येणारे तारे, तेजोमेघ म्हणजे नेब्युला. दीज आर ऑल सेलेस्टियल बॉडीज प्रेझेंट इन द मिल्की वे और प्रेझेंट इन गॅलेक्सी. अँड लाईक दॅट देर आर सो मेनी गॅलेक्सीज. मग या सगळ्या गॅलेक्सीज मिळून बनतं विश्व, युनिवर्स. हे बघा, हे आपलं विश्व आपण म्हणतो ना आपण. विश्व काय आहे? सगळ्या दीर्घिका म्हणजे सगळ्या गॅलेक्सीज. युनिवर्स इन्क्लूड्स ऑल नंबर ऑफ मीन्स इन्युमरेबल गॅलेक्सीज, म्हणजे मोजता येणार नाही तेवढ्या गॅलेक्सीज आहेत विश्वामध्ये. द स्पेस बिटवीन देम. आता प्रत्येक गॅलेक्सीमध्ये स्पेस ना, इथे एखादी यायला आहे, समजा आपली आकाशगंगा, इथे मगाशी आपण बघितले देवयानी आहे, अजून दुसरी कुठली गॅलेक्सी आहे, मग त्यांच्यामध्ये रिकामी जागा असणार ना. फॉर द स्पेस बिटवीन देम अँड द एनर्जी बिटवीन देम, एनर्जी ऑफ देम, हे सर्व मिळून बनतं आपलं विश्व. विश्वामध्ये काय आहे? असंख्य दीर्घिका, त्यांच्यामधील स्पेस म्हणजे अवकाश, आणि त्यांची ऊर्जा. ऑल दिस टुगेदर इन्क्लूड्स और टुगेदर फॉर्म्स अवर युनिवर्स. म्हणजे आपलं युनिवर्स किती वास्ट आहे ते बघा. आपण मर्यादित आहोत फक्त आपल्या सोलार सिस्टमपर्यंत. आता तुम्हाला कळली असेल आपली आकाशगंगा, जिच्यामध्ये आपले सोलार सिस्टम आहे. अशा अनेक दीर्घिका मिळून काय तयार होतं? आपलं विश्व तयार होतं. आता ह्या दीर्घिका ज्यात मी तुम्हाला सांगितलं की देर आर सो मेनी गॅलेक्सीज प्रेझेंट इन द युनिवर्स. नाउ विल सी द टाईप्स ऑफ ऑल दीज गॅलेक्सीज. त्यांचे आता आपण काय पाहूया? वेगवेगळे प्रकार पाहूया. चक्राकार दीर्घिका आहेत, स्पायरल, एलिप्टिकल लंबवर्तुळाकार, बॅड मीन्स अवरुद्ध चक्राकार, इरेग्युलर म्हणजे अनियमित आकाराच्या. पाहूया आपण त्यांचे एक एक प्रकार. तुमच्या पुस्तकामध्ये चित्र दिली आहे त्याप्रमाणे आपण पाहूया. स्पायरल म्हणजे अशा बघा, ही आपली जी गॅलेक्सी आहे ना ती स्पायरलमध्ये मोडते. पहिल्या प्रकारामध्ये चक्राकार, चक्राप्रमाणे बघा, ज्या दीर्घिकांचा आकार चपटा फिरणारा तबकडीसारखा, ज्यामध्ये तारे, वायू, धूळ, केंद्रभागी तेजो गोल दिसतो असा, आणि त्याच्याभोवती सर्पिलाकार फाटे दिसतात, त्यांना सर्पिलाकार दीर्घिका असे म्हणतात. अवर गॅलेक्सी कम्स इन दिस टाईप. नेक्स्ट दुसरी आहे लंबवर्तुळाकार. लंबवर्तुळाकार म्हणजे एलिप्टिकल. ज्या दीर्घिकेचा आकार ढोबमानाने वृत्ताकार म्हणजे वर्तुळासारखा असतो. तीव्रतेचे वितरण कसे असते? सपाट, आणि कोणती वैशिष्ट्ये अनियमितता नाही याचे सर्कल, अशा लंबवर्तुळाकार म्हणतात एलिप्टिकल गॅलेक्सीज. चपट्या सर्पिलाकार दीर्घिकाप्रमाणेच यांच्यामध्ये सुद्धा वैशिष्ट्य पूर्ण रचना कधीकधी नसतात. हे बघा, ह्या आहेत लंबवर्तुळाकार दीर्घिका. तिसरं अवरुद्ध चक्राकार म्हणजे बॅड स्पायरल. बॅड स्पायरल म्हणजे बघा कशा आहेत त्या, चक्राकारप्रमाणे पण विशिष्ट असं नाही. ज्या मध्यभागी ताऱ्यांच्या समूहाने बनलेला एक मोठा गोल आहे बघा, आणि अशा दीर्घिकेला अवरुद्ध चक्राकार दीर्घिका म्हणतात, बॅड स्पायरल गॅलेक्सी. आणि नेक्स्ट अनियमित दीर्घिका. अनियमित दीर्घिका म्हणजे इरेग्युलर, नो पर्टिक्युलर शेप, एक पर्टिक्युलर शेप नाही आहे बघा. दीर्घिका आहेत त्या, गॅलेक्सी आहेत, परंतु सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार असा निश्चित आकार नाही आहे, आकारहीन. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज इरेग्युलर गॅलेक्सीज. विश्वाबद्दल एवढी सर्व माहिती आपल्याला कुठून बरं मिळाली? आपण रात्रीच्या आकाशामध्ये, निरभ्र आकाशात पाहिलं, कसं पाहतो आपण? आपल्या उघड्या डोळ्यानेही पाहतो तर आपल्याला काही तारे लुकलुकताना दिसतात नाही का, काही ग्रह दिसतात. पण जर इथे तुम्हाला उपकरण दिसते, हा मुलगा पाहतोय, याच्या साह्याने जर आपण पाहिलं तरच ही आपण एवढी ऐकलेली माहिती आपल्याला पाहता येईल. हे काय आहे? ह्याला म्हणतात, ही जे आहे ती आपली आकाशगंगा वगैरे आपण जे म्हटलं ना आता की आपण पाहिलं आहे आकाशामध्ये, खगोलशास्त्रज्ञांनी पाहिलं आहे. तर कशाच्या साह्याने पाहिलं? ह्याला म्हणतात टेलिस्कोप, दुर्बीण.
अशा अनेक दुर्बिणी असतात वेगवेगळ्या, काही अशा पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवलेल्या असतात आणि त्या दुर्बिणीच्या साहाय्याने फार दूरपर्यंतचे आकाशातले तारे ग्रह आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या पृष्ठभागावर ठेवलेल्या दुर्बिणी आहेत. तर काही दुर्बिणी ज्या आहेत ह्या अशा प्रकारे उपग्रह, कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाईट जे असतात ना, आपल्या उपग्रह म्हणतो आपण, जसा पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे तसे कृत्रिम उपग्रहसुद्धा आहेत, आपल्या पृथ्वीच्या आवरणाच्या बाहेर फिरत असतात. तर ह्या उपग्रहांमध्ये ह्या दुर्बिणी बसवलेल्या असतात आणि त्या विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती अशा प्रकारे परिभ्रमण करत असतात आणि अवकाशातील घटकांचे जे खगोलीय वस्तू आहे त्यांचे चित्र, फोटो घेऊन ते आपल्याला पाठवत असतात. पृथ्वीच्या वायुमंडलावर असल्यामुळे ह्या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे खगोलीय वस्तूंचं निरीक्षण करू शकतात. दुर्बिणीतून केलेल्या ह्या निरीक्षणांचाच अभ्यास केला आहे खगोलशास्त्रज्ञांनी आणि आपल्याला विश्वाबद्दल सखोल माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. दुर्बीण, हबल टेलिस्कोप, अवकाशाचा वेध घेणारी ही नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली ही एक दुर्बीण आहे आणि 1990 साली ही दुर्बीण सोडण्यात आली आणि ती काय करत आहे, ती अवकाशाचा वेध घेऊन आपल्याला काय करत आहे, त्यांचे वेगवेगळे फोटोज आपल्याला पाठवत आहे. या अवकाशात सोडण्यात आली आत्तापर्यंत सर्वात मोठी व प्रगत मॉडिफाईड अशी टेलिस्कोप आहे. आणि हिचं नाव कशावरून पडलं ह्या दुर्बिणीचं? अमेरिकेचे एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञांच्या नावावरून देण्यात आले. बघा इथे दाखवले, बघा ही दुर्बीण कशी फिरत आहे आपल्या पृथ्वीभोवती विश्वाचं अंतरंगाची माहिती घेण्यासाठी. ह्या मोठ्या वेधशाळांच्या अनेक प्रकल्पापैकी ही हबल दुर्बीण म्हणजे एक हा प्रकल्प आहे. एडविन हबल यांच्या नावाने त्या दुर्बिणीला हे नाव देण्यात आलं. स्पेस टेलिस्कोप आहे म्हणजे स्पेसची माहिती घेणारी. सायंटिस्ट एडविन हबल शोड दॅट देअर एक्झिस्ट मेनी गॅलेक्सीज बियॉन्ड अवर मिल्की वे. म्हणजे आधी फक्त आपली मिल्की वेच माहिती होती, परंतु ह्या हबल दुर्बिणीने कळलं एडविन हबल यांना की अशा अनेक गॅलेक्सी आहेत and these all galaxies together include our universe. Hubble telescope has made it easier to look for stars, to take photographs and to obtain spectrum. म्हणजे काय, म्हणजे फोटो घेणं, सगळ्या दीर्घिकांचे किंवा वेगवेगळ्या ग्रहांचे फोटो घेणं हे कशामुळे शक्य झालं? त्यांचे प्रकाशचित्र घेणं, वर्णपट मिळवणं हे हबल दुर्बिणीमुळे शक्य झालेलं आहे. आता आपण पाहूया तारे, वेगवेगळे तारे. जसं तुम्ही रात्रीच्या निरभ्र आकाशात हजारो लुकलुकणारे तारे पाहता ना तुम्ही, हे सगळे तारे वेगवेगळ्या रंगाचे असतात. काही काय माहिती ना, वेगवेगळ्या रंगाचे असतात, काहींना कमी प्रकाश असतो. शेवटी तारे म्हटलं दे हॅव देअर ओन सोर्स ऑफ लाईट, दे आर ओन सोर्स ऑफ लाईट, स्वतःचा प्रकाश आहे त्यांना, कळलं की नाही. तरी पण त्यांचे आकार, वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतात त्यांना. आणि अशा अनेक तारे, काही तेजस्वी असतात, काही अंधुक असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात, काही निळे, काही पिवळे, काही तांबूस, असे अनेक तारे आपल्याला पाहायला मिळतात. सामान्यतः ह्या तारे म्हटल्यानं स्वतःचा प्रकाश आहे ना, त्यांच्या पृष्ठभागाचंच तापमान जवळजवळ एखाद्याचं कमी असेल 3,500 किंवा एखाद्याचं जास्त असेल 50,000. आपल्या सूर्याच्याच पृष्ठभागात तापमान तुम्हाला माहिती असेल 6,000 डिग्री सेल्सिअस आहे. मग त्याच्यापेक्षा मोठेसुद्धा तारे आहेत, 50,000 डिग्री सेल्सिअस एवढंही तापमान त्यांचं असू शकतं. देर आर डिफरंट स्टार्स. आता हे जे सगळे तारे बनतात कोणापासून? नेब्युले, तेजोमेघ, म्हणजे आपल्याला जे तारे जे पाहायला मिळतात हे सगळे तारे धूलिकण आणि वायू यांचा जो हा महाप्रचंड तेजोमेघ दिसतोय तुम्हाला चित्रामध्ये, त्यांच्यापासून तारे बनतात. हा ताऱ्यांचा जन्मस्थान आहे. बर्थ प्लेस ऑफ स्टार इज नथिंग बट द ह्यूज नेब्युला which is made up of dust particle and gases. ठीक आहे. नाव विल स्टडी डिफरंट टाईप्स ऑफ स्टार्स. त्या वेगवेगळ्या ताऱ्यांची आपण माहिती घेऊया. हे बघा ताऱ्यांचे प्रकार, सूर्यसदृश तारे आहेत, महाराक्षसी तारे गायंट स्टार्स, तांबडे राक्षसी तारे, रूपविकारी तारे, जोड तारे, असे वेगवेगळ्या प्रकारचे तारे आहेत. अशा प्रकारे आपण आजच्या भागात काय शिकलो? We'll see what we have studied in this part. There are innumerable galaxies in our universe.
अँड मंदाकिनी और मिल्की वे इज अवर गॅलेक्सी. अवर गॅलेक्सी म्हणजे काय? आपली गॅलेक्सी, आपली दीर्घिका की जिच्यामध्ये आपली सोलार सिस्टम आहे. अवर सोलार सिस्टम, व्हेरियस स्टार्स, क्लस्टर्स ऑफ स्टार्स आर पार्ट ऑफ अवर मिल्की वे. And next, various types of stars we have studied just now, like sun can be seen in the Milky Way. म्हणजे आपल्या मिल्की वेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तारे, तांबडा राक्षसी तारा, महाराक्षसी तारा, बायनरी स्टार्स वगैरे ह्यांची आपण आज माहिती घेतलेली आहे. सो टुडे इन दिस सेशन विल स्टॉप हियर. थँक यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.